ओम नमः सिद्धेभ्यः। ओम नमः सिद्धेभ्यः। ओम नमः सिद्धेभ्यः। मंगलम भगवान वीरो मंगलम गौतमो गणी मंगलम कुंद कुंदाद्यो जैन धर्मोस्तु मंगलम सर्वमंगल मांगल्यम सर्वकल्याणकारकम प्रधानम सर्वधर्माणां जैनम जयतु शासनम वंदे विद्यासागरम वंदे सन्मति सागरम। दोन्ही हात वर करून जोरानं जयकार द्यायचं। पंच परमेष्ठी भगवान की, अहिंसामय विश्व धर्म की, सिद्धांत शास्त्र की, चारित्र चक्रवर्ती 20वीं सदी के प्रथमाचार्य शांति सागर जी महाराज की, संत शिरोमणि आचार्य गुरुवर विद्यासागर जी महाराज की, शांत मूर्ति वासल रत्नाकर आचार्य गुरुवर सन्मति सागर जी महाराज की, 3,9 करोड़ महामणि राजों की, भारत माता की, भारत माता की, भारत माता की। सत्वेषु मैत्रीं गुणिषु प्रमोदं क्लिष्टेषु जीवेषु कृपा परत्वं माध्यस्थभावं विपरीतवृत्तौ सदा ममात्मा विदधातु देवः सदा ममात्मा विदधातु देवः। विश्वातील सर्व प्राणी मात्रांच्या सोबत माझे मैत्रीभाव राहू देत। आपल्यापेक्षा गुणी व ज्ञानी जनांच्या प्रती आदर प्रमोदभाव राहू दे। दुःखी कष्टी जीवांच्या प्रती वात्सल्य करुणाभाव राहू दे व विपरीत विचारांच्या स्थानी माध्यस्थ समताभाव राहू दे, अशी मंगलमय भावना जिनेंद्र भगवंतांच्या चरणी करून उपस्थित सद्धर्म भव्य जीव। उसे कौन बाधक हो सकता है जिसका है श्रद्धान महान, उसे कौन बाधक बन सकता है जिसका है श्रद्धान महान। खड़ा हिमालय हो पथ में यदि, खड़ा हिमालय पथ में हो यदि, हट जाना है सीना तान। करता है पुरुषार्थ निरंतर होता है, करता है पुरुषार्थ निरंतर होता है वह सच्चा इंसान। लक्ष्य बनकर बढ़ने वाला, लक्ष्य बनकर बढ़ने वाला बन जाता एक दिन भगवान, बन जाता एक दिन भगवान। उपस्थित सद्धर्म भव्यजीव, जैन धर्म अत्यंत प्राचीन, पवित्र आणि अनादि अनिधन कालापासून चालत आलेला धर्म आहे। आणि प्रत्येक शब्द
हा जिनेंद्र भगवंतांच्या मुखातून आलेला शब्द आहे. जिनेंद्र भगवंतांच्या मुखातून म्हणजेच 4 घाती कर्मांचा ज्यांनी नाश केलेला आहे अशा अर्यंत परमेष्ठींच्या तीर्थंकर केवलींच्या समोशरणात त्यांच्या दिव्य ध्वनीतून आलेला आहे. आपण जैन लोक आपल्या जीवनामध्ये सर्वात पवित्र आदर्श मानतो तो अरिहंत परमेष्ठींचा. कारण ते अरिहंत परमेष्ठी, अरि म्हणजे शत्रू, अंत म्हणजे नाश, त्या शत्रूंचा नाश करतात. आणि वास्तविक ते अरिहंत ज्यावेळी बनतात त्यावेळी ते स्वतंत्रतेला प्राप्त होतात. जोपर्यंत अरिहंत अवस्था होत नाही तोपर्यंत आपण सर्वजण परतंत्रात आहोत. आणि पारतंत्र्य अत्यंत दुःखाचं असतं. जैन धर्मामध्ये पुण्य सुद्धा परतंत्राची भूमिका म्हणून सांगितलं. पाप तर पारतंत्र्य आहेच, पण पुण्य सुद्धा पारतंत्र्याची भूमिका आहे. एखादा व्यक्ती एक टायमाला उपाशी असतो, एक टायमाचं सुद्धा पोट भरून ज्याला जेवता मिळत नाही, जेवण मिळत नाही, पण त्याला जे जगण्याचं स्वातंत्र्य मिळतं तो सुखी असतो. एखाद्या व्यक्तीला 2 टायमाचं जेवण जरी मिळत असेल, पंचपक्वान्न जरी मिळत असेल, पण त्याला बंदिस्त बंधनात तो असेल तर त्या व्यक्तीला ते बंधनसुद्धा ते स्वर्गासारखं स्वच्छ शुद्ध ते पंचपक्वान्नसुद्धा ते जेवण त्याला नरकासारखं वाटत असतं. प्रत्येक व्यक्तीला स्वतंत्रता हवी असते. आपला आत्मा, प्रत्येक आत्मा परमात्मा बनण्याचा आणि स्वतंत्र बनण्याचा प्रत्येक आत्म्याला अधिकार आहे असा सांगणारा विश्वामध्ये एकमेव जर धर्म असेल तर तो जैन धर्म आहे. कारण वीतराग भगवंतांच्या मुखातून आलेली ती वाणी आहे. जे क्रोध, मान, माया, लोभ हे शत्रू आहेत, जे कर्मरूपी शत्रू आहेत, त्या शत्रूंचा नाश केल्यानंतर जे वीतराग अवस्थेला प्राप्त होतात, ज्यांच्या हृदयामध्ये रागही नसतो आणि द्वेषही नसतो, अशा वीतरागी भगवंतांच्या मुखातून आलेली वाणी ही कधीही प्रत्येक जीवाची वास्तविकता आणि सत्यता आणि जसं आहे तसं सांगणारी असते. आणि या वीतराग भगवंतांच्या वाणीमध्ये फक्त आत्म्याला स्वतंत्र करण्याचा मार्ग सांगितला नाही, तर आत्म्याला स्वतंत्र करण्याच्या मार्गामध्ये जे बहिरंग निमित्त असतात, द्रव्य, क्षेत्र, काल, भाव आणि भव, हे जे बहिरंग निमित्त असतात, त्या बहिरंगामध्ये सगळ्यात जास्त प्रथम प्राधान्य जे दिलं ते क्षेत्राला दिलं. कशाला दिलं? क्षेत्र. ज्या देशातून, ज्या क्षेत्रातून मला स्वातंत्र्याची भूमिका, आत्म्याला स्वातंत्र्य करायचं आहे, आत्म्याला परतंत्र्यापासून वाचवायचं आहे आणि स्वातंत्र्याची प्राप्ती करून द्यायचं आहे, त्या आत्म्याची साधना करणारं जे क्षेत्र आहे, जे स्थान आहे, ते स्थान सुद्धा फार पवित्र असलं पाहिजे. ते स्थान सुद्धा फार शुद्ध असलं पाहिजे. आणि त्या क्षेत्रावर प्रत्येकानं आपापला धर्म करण्याचं स्वातंत्र्य असलं पाहिजे. त्याच देशातून, त्याच स्थानातून, त्याच क्षेत्रातून जीव मोक्षाला जातो म्हणून सांगितलं. म्हणून आपला देश हा प्रत्येकांना देशामध्ये आपलं आपलं धर्म स्वातंत्र्य प्रत्येकानं दिलेलं आहे. आज तुम्ही आम्ही आपल्या धर्माचा चातुर्मास, साधू संतांचं प्रवचन, मार्गदर्शन आणि तुमच्या धनाच्या माध्यमातून आणि साधूंच्या हृदयातील धर्माच्या माध्यमातून, श्रावकांचं धन आणि साधूंचा धर्म, विचार, या दोघांचं ज्यावेळी मिलन होतं, एकत्रितपणा येतो, त्यावेळेला समाजासाठी आणि देशासाठी एक चांगल्या गोष्टीचा जन्म होतो. ती चांगल्या गोष्टीचा जन्मच
म्हणजे तुमच्या ठिकाणी झालेल्या बाहुबलीतील गुरुकुलाचा जन्म. गुरुदेव समंतभद्रांच्या विचारातून, त्यांच्या धर्माच्या विचारातून आणि श्रावकांच्या धनातून त्या ठिकाणी एवढ्या सुंदर अशा गुरुकुलाचा जन्म झाला. आचार्य विद्यासागर महाराजांच्या विचारातून आणि श्रावकांच्या धनातून ह्या दोन्ही एका ठिकाणी आले. प्रतिभास्थली सारखे एक संस्कार गुरुकुल, मुलींचं गुरुकुल संपूर्ण भारतामध्ये पहिल्यांदा जर कोण काढलं असतील तर ते आचार्य विद्यासागर महाराजांनी प्रतिभास्थलीच्या माध्यमातून काढलं. या भारतातील पहिलं आचार्य जैन समाजासाठी स्पर्धा परीक्षा केंद्राची जर निर्मिती कोण केली असेल तर ती आचार्य विद्यासागर महाराजांनी जबलपूरमध्ये 1993 सालाला केली. त्याच्यानंतर आता जितोवाले चांगलं काम करतात. त्याच्यानंतर आपण सुद्धा गल्लीच्या रूपातून का होईना वीराचार्य बाबासाहेब कुष्णोरे सरांच्या स्पर्धा परीक्षा केंद्राच्या माध्यमातून आपणही करतो. सांगताना अभिमान वाटतो. जब अपना मन पवित्र होता है तो हर के चेहरे पर चित्र होता है. फिर दुनिया में कहीं भी चले जाओ जो कोई मिलेगा वो अपना मित्र होता है. आपले भावना चांगल्या पाहिजेत, आपले विचार चांगले पाहिजेत. परवा दिवशीच्या रात्री म्हणजे 13 तारखेला संध्याकाळी मी झोपत असताना 1-2 मिनटं जापे घालून झोपत असताना विचार केलो आणि माझ्या डोळ्यातून 1-2 पाण्याचे थेंब खाली पडले की जेव्हापासून वीराचार्य स्पर्धा परीक्षा केंद्र चालू केलेलं आहे तेव्हापासून एकही वीराचार्यांची पुण्यतिथी अशी झाली नाही की त्या वीराचार्य स्पर्धा परीक्षा केंद्रातून वीराचार्य पुण्यतिथीच्या अगोदर 15 दिवस, महिनाभर त्याच्यातून अधिकारी तयार झाले नाहीत, निवडले नाहीत. प्रत्येक पुण्यतिथीला 1, 2, 3, 4 मुलं तरी 1 महिनाभर अगदी अधिकारी होतात आणि त्यांचा सन्मान वीराचार्य पुण्यतिथीच्या दिवशी आम्ही समाजाच्या माध्यमातून करतोय. पण यावेळेला या महिन्यात, 1.5 महिन्यात, 2 महिन्यात आपली मुलंच कोण निवडली नाहीत. म्हणजे ही एक वीराचार्य पुण्यतिथी बहुतेक आपली अशीच जाते असं वाटलं होतं परवा दिवशी रात्री. तोपर्यंत काल संध्याकाळी 5 वाजता वीराचार्य अकॅडमीतील 2 विद्यार्थी, एक हिरल्याचा विद्यार्थी आणि एक प्रसाद लग्माणावर, या दोघांचा फोन आला की आचार्यशी तुमच्या आशीर्वादानं आत्ता आम्हाला 10 मिनिटापूर्वी मेसेज आला आहे की तुम्ही सेल टॅक्स इन्स्पेक्टर म्हणजे STI पदी क्लास 2च्या पदावर तुमची निवड झाली. कोणतंही कार्य करत असताना भावना पवित्र पाहिजेत. कोणतंही कार्य करत असताना विचार पवित्र पाहिजेत. त्या विचाराच्या मागं पवित्रता असेल, त्या भावनेच्या मागं पवित्रता असेल तर या जगामध्ये तुम्हाला मला काही कमी पडत नाही, लक्षात ठेवा. आणि म्हणून जैन धर्माच्या विचारामध्ये वीतराग आहे. जैन धर्माचा प्रत्येक शब्द हा वीतराग भगवंतांच्या मुखातून आलेला आहे. ज्यांनी आत्म्याला पवित्र पावन बनवलेला आहे अशांच्या मुखातून आलेला आहे. आणि त्यांच्या मुखातून आलेल्या वाणीत सांगितलं की जेवढी धर्माची आणि जेवढी आत्म्याची सुरक्षा आणि स्वतंत्रता जरुरी आहे त्याच्यापेक्षाही जास्त देशाची सुरक्षा, तेवढीच देशाची सुरक्षा आणि देशाचं स्वातंत्र्य सुद्धा फार महत्त्वाचं आहे. ज्या देशामध्ये स्वातंत्र्यपूर्वक धर्म करण्याची परवानगी असते त्याच देशामध्ये प्रत्येकजण आपला धर्म आणि आपले विचार आणि आपली साधना अत्यंत प्रामाणिकपणे करत असतात, लक्षात ठेवा. आणि आजच नव्हे, अनेक कालापासून, अनादी कालापासून या भारताचं आणि भरत क्षेत्राची सुरक्षा करण्याची जबाबदारी ही जैन धर्मानं अत्यंत पवित्र आणि पावन भावनेनं स्वीकारलेली आहे आणि ती करत होते. आणि आजही ह्या लोकांच्या माध्यमातून जैन धर्माचं योगदान आमच्या देशाच्या रक्षणासाठी आणि संरक्षणासाठी आजही आहे. त्याचे सगळे उदाहरण आहेत, लक्षात ठेवा. पूर्वी सगळे राजे जैन, बहुतांशी राजे जैन, आणि आपल्या भारताच्या पवित्र मातीला सुरक्षित ठेवण्याचा प्रयत्न प्रत्येकाने केला.
देशाला स्वातंत्र्य मिळवण्यासाठी आत्तासुद्धा काही मोगल राजांनी ज्यावेळेला आपल्या देशावर आक्रमण केलं त्यावेळेला सुद्धा त्याच्यावर विजय मिळवण्याचा प्रयत्न केला आणि त्यांना रोखण्याचा आणि आपल्या देशाला आणि आपल्या महाराष्ट्राला विशेषतः स्वातंत्र्य टिकवण्यासाठी ज्यांनी प्रयत्न केला ते छत्रपती शिवाजी महाराज यांच्या सैन्यामध्ये सुद्धा आपले अनेक जैन समाजाचे जवान सैनिक त्याही सुद्धा होते. भारतावर नंतर इंग्रजांचं राज्य आलं आणि त्या इंग्रजांना चले जाव म्हणणाऱ्या महात्मा गांधींच्या चळवळीमध्ये अहिंसेचा विचार घेणारी सुद्धा आपल्या जैन धर्मातले अनेक स्वातंत्र्य सैनिक होते आणि भगतसिंगांच्या जहालवादी विचारामध्ये सुद्धा अनेक जैन समाजातील लोकांनी योगदान दिलं. त्याच्यामध्ये एक आवर्जून नाव घेण्यासारखं आहे ते म्हणजे अण्णासाहेब पत्रावळे साहेब आणि त्याचबरोबर आपले सोलापूरचे त्या ठिकाणी गुरुदेव समंतभद्र महाराजांचे अत्यंत पूर्वाश्रमीचे लहानपणीचे मित्र मोतीचंद शहा, अत्यंत दृष्टीयोग्य. सगळ्या तरुण मुलांनी लक्ष देऊ नये का, सगळ्या मुलींनी लक्ष देऊ नये का, आई वडिलांचे संस्कार काय असतात आणि त्या संस्काराची जाणीव ठेवल्यानंतर काय होते लक्षात ठेवा. म्हणून मी सांगितलं उसे कौन बाधक हो सकता है जिसका है श्रद्धान महान. मोतीचंद शहा जैन धर्मामध्ये जन्मलेले, अत्यंत धार्मिक कुलामध्ये धार्मिक घरामध्ये जन्मलेले, त्यांचे आई वडील साधू संतांची सेवा, भगवंतांची पूजा, स्वाध्याय, अनेक व्रती जीवन जगणारी लोक. लहानपणापासून त्या मुलाला साधू होण्याचं, लहानपणापासून त्या मुलाला धर्म अर्थ काम आणि मोक्ष हे चारही पुरुषार्थ शिकवून त्या मुलावर चांगले संस्कार केले. तो मुलगा 18-19 वर्षाचा झाला आणि या देशाच्या लढाईच्या चळवळीची अत्यंत तीव्रता त्यावेळी चालली होती. चले जावची चळवळ चालू होती. अनेक लोक ह्या इंग्रजांना, ह्या परकीय छळाला कंटाळलेली होती आणि कोण महात्मा गांधींच्या सारख्या अहिंसावादी विचाराच्या माध्यमातून, दया आणि क्षमेच्या माध्यमातून इंग्रजांना भारताची संस्कृती आणि भारताची परंपरा ही कशी दयेची आहे, अहिंसेची आहे. आम्ही लोक कधी कुणाच्या वाळ्या पालावर पाय देत नाही, आम्ही कुणालाही कधी दुखवत नाही, अशी भारताची आमची संस्कृती. सीतेसारख्या पवित्र पत्नीला पळवून नेणाऱ्या रावणाला सुद्धा क्षमा करून तुझ्यावर युद्ध करण्याची इच्छा नाही, माझ्या सीतेला परत दे, मी परत जातो, अशा सांगणाऱ्या प्रभू रामचंद्रांची गोष्टी या इंग्रजांना सांगत होते. स्वतःच्या पत्नीवर बलात्कार केलेल्या, आपल्या स्वतःच्या भावाला माफ करणाऱ्या त्या मरुभूतीची कथा सांगणारी ही लोक होती. स्वतःच्या पत्नीला निर्वस्त्र भर सभेमध्ये केल्यानंतर सुद्धा त्या पांडवांना माफ करणाऱ्या पांडवांच्या युधिष्ठिरच्या धर्मराज युधिष्ठिराच्या धर्माची कथा या इंग्रजांना सांगून अहिंसेच्या माध्यमातून, दयेच्या माध्यमातून, करुणेच्या माध्यमातून काही समाजातील विशिष्ट वर्गाने संत ज्ञानेश्वर तुकाराम सारख्या साधू संतांना वाळीत टाकलं, त्यांना छळ केला, त्यांना तुरुंगात टाकण्याचा प्रयत्न केला. अशांना सुद्धा माफ करून ते भारताचे आणि समाजाचेच एक नागरिक आहेत म्हणून त्यांच्याबद्दल सुद्धा भगवंतांच्या पुढं चांगल्या भावना करणाऱ्या अशा साधू संतांची ही जन्मभूमी, ही कर्तृत्वभूमी. त्यामुळं आमच्या देशामध्ये हिंसा करणं योग्य नाही. तुम्ही आमच्या देशाला सोडून जावा. आम्ही आमचा देश, आमच्या देशातली लोक आम्ही सुखात समाधानानं जगतो म्हणून सांगणाऱ्या अहिंसावादी महात्मा गांधींच्या विचारांनी विचारलेली काही लोक होती. काही लोक भगतसिंगांच्या विचाराची होती,
लातो के भूत बातों से नहीं मानते. ह्या लोकांचं खानपान आणि संस्कृतीच जशास तसं उत्तर देण्याचे आहे. त्यामुळं आमच्या माता भगिनींच्यावर आमच्या देशावर झालेला अन्याय आम्ही सहन करायला आम्ही अहिंसक नक्की आहोत, पण आम्ही नपुंसक नाही असा नारा देऊन आम्ही भारतीय आहोत, आम्ही क्षत्रिय आहोत या भावनेनं त्यांना जशाच तसं उत्तर देताना भगतसिंगांच्या सारखा अनेक सुखदेव राजवी भगतसिंग सुखदेव यांच्यासारखी अनेक लोक त्या ठिकाणी फाशीला गेली, बलिदान दिली, मृत्यूला सामोरे गेली. या सगळ्यांचं योगदान आपल्याला लक्षात ठेवलं पाहिजे. जैन धर्म निश्चयाने व्यवहाराला मानतो, जैन धर्म अहिंसेलाही मानतो आणि विरोधी हिंसेलाही मानतो. जैन धर्म पाण्यात न दिसणाऱ्या 36,450 जीवांना वाचवणारा सुद्धा जैन धर्मच सांगतो. आणि देशावर, धर्मावर आणि माता भगिनींच्या चारित्र्यांच्यावर संकट आल्यानंतर ज्याच्यास तसं उत्तर देणं म्हणजे विरोधी हिंसा करणं हे सुद्धा क्षत्रियांचं परम कर्तव्य आहे. म्हणून देशाची सुरक्षा करण्यासाठी हातात शस्त्र घ्यायला शिकवणारा सुद्धा जैन धर्म आहे. लक्षात, केवळ आमचा जैन धर्म अहिंसक नाही, 100% अहिंसक आहे. पण तो सांगतो आम्ही कुणाच्या रस्त्याला जाणार नाही आणि आमच्या रस्त्याला आलं तर कोण कुणाला सोडणार नाही, हा सांगणारा जैन धर्म आहे. त्यामुळे भारतीय संस्कृती सुद्धा अशीच आहे. आम्ही कुठल्या देशाकडे वाईट नजरेनं बघणार नाही, आम्ही कुठल्याही देशावर अन्याय अत्याचार करणार नाही. पण आमच्या देशावर, आमच्या माता भगिनींच्यावर अन्याय अत्याचार करण्याचा कोणी प्रयत्न केला तर त्याला आम्ही सोडणार नाही. ही सांगणारी भारताची संस्कृती आणि जैनत्वाची संस्कृती आहे. मी जैन धर्माचे विचार आणि भारताची संस्कृती परंपरा किती साम्य आहे, किती प्राचीन आहे, किती सनातन आहे हे मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करतो. त्यामुळं भगतसिंगांच्या विचाराला सुद्धा घेणारी काही लोक होती आणि त्या विचारामध्ये आमचे मोतीचंद शाह गेले. सांगू लागले, बाबा देशासाठी धर्म, आपला देश सुरक्षित असेल तर आपला धर्म सुरक्षित आहे, देश सुरक्षित असेल तर आपला धर्म सुरक्षित आहे. पण काही लोकांना पटलं, काही लोकांना पटलं नाही. लक्षात ठेवा, अनादी कालापासूनचा इतिहास बघितला आणि तेवढ्या लांबचा इतिहास जरी आम्हाला कळत नसला तर तुम्ही सगळ्यांनी फक्त आणि फक्त शिवाजी महाराजांचा फक्त इतिहास घेतला आणि तिथून जरी पुढं बघितला तर आमच्या देशावर संकट येण्यासाठी वाईट नजर फक्त परकीयांची होती, पण वाईट भावना आमच्या देशातल्या काही गद्दारांची सुद्धा होती, काही गद्दारांची पण होती. शिवाजी महाराजांना औरंगजेबाला पकडून देणारे दुसरे कोणी नव्हते, आमच्यातलेच काही गद्दार होते. संभाजी महाराजांना औरंगजेबाला पकडून देणारा आणि कोण नव्हता, त्यांच्या बायकोचा सक्का भाऊच होता. कारण त्याला सत्ता पाहिजे होती, त्याला स्वतःचं राज्य निर्माण करायचं होतं, त्याला स्वतःचं स्वातंत्र्य पाहिजे होतं. पण लक्षात ठेवा, ते स्वातंत्र्य नव्हतं, ती स्वच्छंदता होती. आज तरुण मुलांनी मुलीसुद्धा स्वातंत्र्य आणि स्वच्छंदताचा अर्थ फार वेगळा करतात. स्वच्छंदपणे जगण्याला स्वातंत्र्य म्हणा लागलेत, म्हणून आजची मुलं व्यसनाच्या आहारी आणि मुली त्या ठिकाणी फॅशनच्या म्हणजे चुकीच्या आहारी चालले. आज के युवक व्यसनों में, युवतियाँ फैशनों में और उनके माँ बाप इन दोनों के टेंशनों में मर रहे. मुलं व्यसन करून मगरू लागले, मुली फॅशन आणि आपल्या शरीराचं प्रदर्शन करून स्वतःच्या जीवावर धोका उडवण्याचं काम मुली आणि महिला करू लागल्या. आणि अशा व्यसनी मुलांच्या काळजीनं आणि अशा स्वच्छंदपणे जगणाऱ्या मुलींच्या प्रवृत्तीला बघून आज त्यांचे आई वडील त्यांच्या काळजीनं मरू लागले. लक्षात ठेवा, देश स्वातंत्र्य तर आमचा झाला, पण इंग्रजांचा प्रभाव एवढा प्रबळ होता,
चांगलं काय आम्ही घेतलो नाही. इंग्रजांच्याकडे चांगलं सुद्धा फार होतं, पण चांगलं काय घेतलं नाही. त्यांनी जाताना चांगलं सोडून गेलं नाही. भारत देश हा शेतीप्रधानी देश, कृषीप्रधानी देश. पहिले तीर्थंकर आदिनाथ भगवंतांनी सांगितलं, ऋषी बनो या कृषी करू. एक तर कृषी करा म्हणजे शेतकरी बना, नाही तर ऋषी बना म्हणजे साधू संत बना. कारण या देशाची सुरक्षा, या भूमीची सुरक्षा एक तर शेतकरी जगाला अन्न घालून सुरक्षित ठेवू शकतो, नाहीतर एक तर ऋषी महाराज चांगल्या विचारांच्या माध्यमातून या देशाला सुरक्षित ठेवू शकतो. देशाला सुरक्षित ठेवायचं कार्य दोनच माणसं करू शकतात. एक शेतकरी म्हणजे कृषी, जो देशाला पोटाला घालतो, सगळ्या लोकांना जेवण. मी कायम एक वाक्य सांगतोय, डॉक्टर सगळे संप केले 6 महिन्याचा तर एक 25% लोक मरून जातील. इंजिनियर आणि उद्योगपतीवाल्याने एक 6 महिने संप केला तर बेरोजगार वाढून एक 50% लोक मरून जातील. पण ज्या दिवशी शेतकरी 6 महिने शेतात जायचा त्याग करून स्वार्थी बनेल, आणि शेतकरी जर 6 महिने जर आंदोलन केले तर माणसं काय, झाडावर एक पक्षी सुद्धा जिवंत दिसणार नाही. ही शेतकऱ्याची जात आहे, लक्षात. खऱ्या देशाचा पोशिंदा शेतकरी आहे. म्हणून आदिनाथ भगवंतांनी सांगितलं, कृषी करो या ऋषी बनो. शेतकरी या सर्व लोकांच्या शरीराला सुरक्षित ठेवणारा व्यक्ती आहे, आणि ऋषी म्हणजे साधू संत विचारांच्या माध्यमातून संस्कृतीला आणि सर्वांच्या जीवनाला सुरक्षित ठेवणारे ऋषी असतात. म्हणून भगवंतांनी सांगितलं, कृषी बनो या ऋषी. सगळ्यात पहिला इंग्रजांनी जर काय कार्य केलं असतील तर या भारताच्या देशामध्ये व्यापारी म्हणून आले, आणि सगळ्यात मोठं काम त्यांनी केलं असतील कोणतं, चुकीचं काम. कारण देशाच्या नाडीला त्यांनी ओळखलं, देशाच्या लोकांच्या विचाराला ओळखलं. ह्या देशातली लोक सत्तेसाठी आणि स्वार्थासाठी काही करू शकतात हे ओळखले, आणि त्यांनी पहिल्यांदा धर्माच्या नावावर आपल्या भारत देशामध्ये भांडणं लावून टाकली. धर्माच्या नावावर भांडण लावून टाकली, कारण ते ओळखले होते. कारण भारतातला एक व्यक्ती भारताची लोकांचा स्वभाव काय आहे हे सांगण्यासाठी परदेशात गेला होता, आणि अनेक देशातली लोक आपल्या आपल्या लोकांच्या स्वभावाला सांगण्यासाठी तिथं आलेली होती. प्रत्येकाने 5-5, 10-10 मिनटं आपल्या भाषणातून सगळं सांगितलं. भारताचा व्यक्ती जो गेलता तो हुशार होता का, तो भारताचा होता. तो भारताच्या लोकांचा विचार दाखवण्यासाठी स्टेजवर गेला. पुढं टेबल ठेवलं होतं, त्या टेबलापाशी उभा राहिला. अशी सगळी मान्यवर लोक त्या स्टेजवर होती, आजूबाजूला उभा राहिली होती, बसली होती. तिथं तो गेला आणि त्या लोकांच्या समोर ठेवलेल्या टेबलावर पिशवीतून एक गटुळं काढला, गटुळं कापडात बांधलेलं. ते गटूळ बरणी काढला, तो त्यांच्या पुढे ठेवला. लोकांनी म्हणलं, हे काय आहे? नाही, भारताची संस्कृती तुमच्या पुढे ठेवतोय म्हणले. वास्तविक भारताची संस्कृती पवित्र आहे, पण लोकांनी अशी भावना, असं वागण्यामुळं लोकांच्यात ही चर्चा चालू झाली. त्या बरणीला बांधलेलं कापड सोडला. काचेची बरणी होती, आणि त्या बरणीच्या काचेच्या बरणीत मोठे 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 हे होते, खेकडे. काय होते? खेकडे. बरणी मोठी होती, 2-4 खेकडे होते. त्या खेकड्यांना बघितल्यानंतरच ती लोक तिथनं उठली भिवून. त्यानं हळूच त्याचं बरणीचं टोपण काढला. ती लोक म्हणले, अरे खुल्या काय करायला लागलायस? ही खेकडं बाहेर येतील आणि चावतील. ते म्हणले, तुम्ही काळजी करू नका, नुसता बघा. एक खेकडा अगदी त्याच्यातून बाहेर पडायला त्या टोपणाच्या त्या बरणीच्या तोंडापर्यंत आला, तर का खालनं दुसरा खेकडा गेला आणि त्याचा पाय वाटला. तो खाली पडला, तर का दुसरा खेकडा वर गेला.
तर तो खाली पडला. अर्ध्या तासामध्ये 1 फुटाच्या बरणीमधील खेकड्यांना एक विताचं अंतर पास करून बाहेर पडता आलं नाही. तो सांगितलं ही आमची भारताची संस्कृती आहे, ही आमच्या भारताच्या लोकांचा स्वभाव आहे. आणि हा एकच स्वभाव, काय दुर्भाव दुर्गुण त्या इंग्रजांनी जाणलं. आणि त्या इंग्रजांनी आणि त्या मुस्लिम लोकांनी सगळ्यात पहिल्यांदा जर भारतामध्ये विष पेरलं असतील तर ते जातीवादीचं विष पेरलं. म्हणजे ऋषींचं कंबरडं मोडण्याचं काम केलं, साधू संतांच्या वाणीला थांबवण्याचं काम केलं. दुसरं जर काम त्यांनी काय केलं असतील तर लोकांना बिंबवलं. अमोलनं आणि बंडूनं तिथं बसून माझ्या नावानं बोटं मोडायचं नाही पार्श्वनाथ कृषी सेवा केंद्रात बसून, कारण त्याच्या विरुद्ध मी बोलायला लागलोय. इंग्रजांनी दुसरं काय जर काम केलं असतील तर इंग्रजांनी लोकांना शेतकऱ्यांना बिंबवलं. अरे कधी शेणखत टाकणार, कधी काय करणार, त्याचा प्रभाव 2-4 वर्षांना होणार. आणि तुमचं आजचं काय? मग काय केलं त्यांनी इंग्रजी खतं आणायला चालू केली. आणि या शेतकऱ्यांना इंग्लिश खतं दिली, रासायनिक खतं दिली. आणि त्या शेती हित शेतकरी जोपर्यंत सक्षम आहे, यांची शेती जोपर्यंत ताकदवान आहे, यांच्या शेतीमध्ये जोपर्यंत शक्ती आहे, कस आहे, तोपर्यंत ही सहजासहजी भारतातली लोक दुसऱ्यांना नमणार नाहीत असं म्हणले. आणि त्या लोकांनी भारतातली पहिला शेती बाद करायचं ठरवलं आणि रासायनिक खते आणली. आणि आमची लोक टाकल्याबरोबर लगेच पीक चांगले यायला लागलं म्हणून ती रासायनिक खताचा वापर करायला चालू केला आणि शेतातली ताकद कमी झाली. इंग्रजांनी भारताला मारलं नाही. इंग्रजांनी जे भारताचे 2 पाय होते, शेतकरी आणि साधू संत धर्म, ह्या दोन्ही पायांना तोडलं. आणि मग अशी अपायीज झालेली आमची भारतीय व्यवस्था स्वार्थाच्या आहारी गेली. आणि मग स्वतःचं जीवन जगण्यासाठी ती काही करू लागले. आणि मग त्यांनी कच्चा माल इथं भारतात आणला आणि आपल्याकडून आपल्याच लोकांना रात्रंदिवस राबवले. आपल्याच लोकांच्याकडून त्याची कापड असू देत वस्तू तयार करून घेतले आणि आपल्याच लोकांना विकताना त्याच्यावर टॅक्स लावले. परदेशात नेऊन त्याला टॅक्स लावून विकले. म्हणजे कष्ट आमचं, कच्चा माल आमचा, राबणारी आमची, माल घेणारे आम्ही, फक्त आमचाच माल आम्ही डबल पैशाने देऊन घ्यायला लागलो. आणि आमच्या लोकांना परतंत्र आणि अत्यंत शुद्ध भाषेत तुम्हाला सांगायचं झालं तर गैरसमज करू नका, पण आमच्या भारताला नपुसंक करायचं काम ह्या परदेशी अस्तित्वाने बुद्धीनं केलं. आणि आज पण आमच्या गावात तीच अवस्था आहे, आपल्या भागात, आपल्या भारत देशात तीच अवस्था आहे. इंग्रज गेले पण त्यांचे संस्कार सोडले. काही त्यांची अस्तित्व, त्यांची व्यवस्था चांगली होती. सांगलीचा पूल बांधून 100 वर्ष होऊन गेली. अंकलीचा पूल बांधून 100 वर्ष झाली. आपल्या भागात 5 वर्षापूर्वी 10 वर्षी केलेल्या कामाची नोंद आपल्या ग्रामपंचायतीत नाही, पण त्या 100 वर्षापूर्वी बांधलेल्या पुलाची नोंद त्यांच्या ऑफिसला आहे. आणि त्यांचं 10 वर्ष अगोदर पत्र आलं की तुमच्या या दोन्ही पुलांचं आयुष्य 100 वर्षाचं आहे. बांधून 90 वर्ष झाली आणि ते 10 वर्षात पूल बाद होणार आहेत. आणि कुणाचा जर जीवाला धोका होईल, तुम्ही नवीन पर्यायी पूल बांधण्याची व्यवस्था करा. 100 वर्षापूर्वी बांधलेल्या पुलाची नोटीस आज आपल्या भारतात येते. आपल्या 10 वर्षापूर्वी बांधलेल्या पुलांचं कागदच आपल्याकडे नाही. ही आमची व्यवस्था आहे. भारतातला एक नेता परदेशात गेला आपल्या मित्राकडे भेटायला. तो मित्र तिथं जाऊन राजकीय व्यवस्थेत आपलं अस्तित्व निर्माण केलं. ऐकायला का झोपालाय? झोपालाय? बंद करू. तिथं तो जाऊन आपलं अस्तित्व राजकारणात निर्माण केला आणि एक सुंदर असा फार्म हाऊस बांधला होता शेतामध्ये. तिथं त्याची यथेची जेवणाची राहण्याची सगळी व्यवस्था केला. आणि व्यवस्था केल्यानंतर तो मित्र, भारतातला मित्र राजकीय नेता म्हणला, वा किती सुंदर फार्म हाऊस बांधलायस,
कसं काय फार्म हाऊस बांधलास? तो 3ऱ्या मजल्यावर घेऊन गेला, 4थ्या मजल्यावर, आणि लांब नदीवर एक पूल होतं, त्या पुलाकडे बोट करून दाखवला. त्या पुलाची कृपा आहे म्हणला, मी फार्म हाऊस बांधलाय. कमिशन, त्या पुलातल्या कमिशनावर मी काय केलोय, हे फार्म हाऊस बांधलोय म्हटला. 1 वर्ष 1.5 वर्ष गेलं. भारतातल्या नेत्यानं त्या परदेशातल्या नेत्याला निमंत्रण दिला, भारतात ये, तुझं स्वागत करायचं मला. तो भारतात आला, त्यालाही येणं एकट्या सुंदर अशा फार्म हाऊसवर घेऊन गेला. सगळ्या त्याची अत्युच्च सेवा केला, व्यवस्था केला. तो मित्र म्हटला, अरे कसं काय आहे? त्यानं 7व्या मजल्यावर घेऊन गेला. भारताचा होता, त्यानं कितव्या मजल्यावर घेऊन गेला? 7व्या मजल्यावर. आणि तो म्हटला, त्या नदीकडे बोट करून दाखवला. तो म्हटला, काय ते नदीवर पूल दिसते काय? पूल, त्याची कृपा आहे म्हटला. कुठं आहे पूल? तुझं 50% आमचं 100% असते म्हटला भारतात. कागदावरनं तर पैसे आलते, पण नदीवर पूलच नव्हतं. 100% कमिशन. तिथं 50% तुमच्या देशात 50% असेल म्हणला, आमच्यात 100% कमिशन. कागदावर फुल असतोय. ते मकरंद अनासपुरीचा पिक्चर आहे की नाही, विहीर चोरीला गेली, कागदावर विहीर होती, काढलेली मंजुरी होती, सगळं होतं. शेतात बघितली विहीरच, आणि त्यानं केस घातला, अरे विहीर कशी चोरीला जाईल? तुम्ही इथं लिहिलाय की नाही माझी विहीर आहे म्हणून? सगळ्या 7 बाऱ्यावरतून लिहिलाय की नाही माझी विहीर इथं आहे? काय चोरीला गेली. ही आमची भारतीय व्यवस्था झाली, लक्षात ठेवा. अशी आमच्या लोकात स्वार्थी प्रवृत्ती, देशाचं अस्तित्वापेक्षा स्वतःच्या अस्तित्वाला मजबूत करणारी लोक. त्यामुळं वास्तविक प्रशासन, पत्रकार आणि राजकारण हे 3 आमच्या देशाचे 3 स्तंभ आहेत. पण या 3ही स्तंभामध्ये जास्तीत जास्त प्रामाणिकता फक्त मिलिटरीतल्या वीर जवानांच्यापर्यंतच आता राहिलेली आहे. राजकारण तुमच्या पुढे सांगायचं काय राहिलं नाही. गाडीत जातोय एका पक्षाच्या आणि उतरतोय आणि 3ऱ्याच पक्षाच्या गळ्यात दुपट्टा घालून फिरतोय, हे राजकारण. पत्रकारांच्या बद्दल मी काही बोलू शकत नाही, कारण त्यांच्या हातात पेन आहे आणि आज ती पेन कशीही वळू लागलेली आहे. चोरी केलेलं, चोरी झालेली बातमी फुकट देऊ शकतात. चोरी झालेली बातमी फुकट पेपरमध्ये होते, पण गोरगरिबांच्यासाठी काढलेल्या दवाखान्याची बातमी या 3 वर्षात एकदाही या पेपरमध्ये आली नाही. ही आजची वास्तविक व्यवस्था आहे, वास्तविक व्यवस्था आहे. खून मारामारीची बातमी द्यायला ह्याला बोलवायला सुद्धा लागत नाही, पण समाजासाठी, देशासाठी एक चांगलं काम करणाऱ्या कार्यक्रमाला बोलवून सुद्धा या लोकांना द्यावंसं वाटत नाही. आता त्याच्या मागचं कारण काय आम्हाला माहीत नाही. ही आजची पत्रकारिता व्यवस्था आणि प्रशासनात तर खालनं वरपर्यंत आतनं इतका पोकळ झालेला प्रशासन आहे. आता फक्त कुठलाही भ्रष्टाचार आणि कुठलीही दुर्भावना राहिली नाही असं एकमेव जर स्थान कुठलं असेल तर ते फक्त मिलिटरीच्या जवानापर्यंतच राहिले, लक्षात ठेवा. कारण अजून मिलिटरीतला जवान कोण पैसे घेतलाय आणि कुठल्या तर दुसऱ्या देशातल्या घुसखोरांना आपल्या भारतात येऊन दिलाय अशी बातमी अजूनपर्यंत माझ्या कानावर कधी आली नाही. म्हणून तत्वनिष्ठा फार महत्त्वाची असते. तत्वाशी प्रामाणिक राहणं फार महत्त्वाचं असतं. आणि तशी ती मोतीचंद शहाच्या मनामध्ये लहानपणापासून ही तत्वव्यवस्था बिंबलेली होती. आणि ती तत्वव्यवस्था त्या ठिकाणी आईचे संस्कार होते, जैनत्वाचा स्वाध्याय होता, भारताच्या देशाबद्दल प्रेम होतं. आणि त्या लोकांना त्यांना माहीत होतं या जगामध्ये एकमेव अशी व्यवस्था आहे जी संस्कृतीची, जी संस्काराची, त्याला आम्ही तुम्ही कुणीही बाधित करू शकत नाही.
ती एकमेव व्यवस्था म्हणजे आपल्या धर्मात सांगितलेल्या काही गोष्टी. पण अशा या पवित्र सोन्याची चिडिया म्हणणाऱ्या देशाकडं बघण्याचा आमचा दृष्टिकोन बदलला लक्षात. आणि म्हणून त्या मोतीचंद शहानी त्या देशाच्या स्वातंत्र्याच्या चळवळीत जाण्याचा प्रयत्न केला, शिरले त्याच्यात आणि आपल्या मित्रांच्या सोबत अत्यंत मजबूत शरीर यष्टी. कारण समंतभद्र गुरुदेव समंतभद्र महाराजजी आणि मोतीचंद शाह लहानपणी एका ठिकाणी तालमीत खेळत होते, ते कुस्ती खेळत होते, ते व्यायाम करत होते आणि आहार तर शुद्ध होता. त्यामुळे ते अत्यंत शरीरयष्टी त्यांची चांगली होती. त्यामुळे त्याच्यात ते गेले आणि देशाच्या स्वातंत्र्यासाठी वेगवेगळ्या चळवळीत त्यांनी काम केलं आणि त्यांना एकदा पकडले, अटक झाली, त्यांच्यावरचा गुन्हा सिद्ध झाला आणि त्यांना फाशीची शिक्षा देण्यात आली. कुंभोजमधल्या पुरुषांनो, युवकांनो, माता भगिनींनो, लक्ष देऊन ऐका. फाशीची शिक्षा झाली, फाशीची तारीख फिक्स झाली आणि फाशीची तारीख फिक्स झाल्यानंतर शेवटला विचारतात त्यांना, तुझी शेवटची इच्छा काय आहे? तुम्ही आम्ही असतो तर काय केलो असतो सांगा. तुम्ही आम्ही असतो तर बायकोला भेटायचे भाव केलो असतो, आईचं पाया पडायचं भाव केलो असतो, आणि काय स्वार्थ आपल्या जगात अनेक आपल्या डोकीतले विचार आपण म्हटलो असतो. पण त्या मोतीचंद शहांनी मरत असताना सुद्धा आपले संस्कार कधी विसरले नाहीत. त्या मोतीचंद शहांनी सांगितलं की मला फाशी द्यायच्या अगोदर मला भगवंतांचा अभिषेक करायचा आहे. ऐकायलाय मुलांनो? मला भगवंतांचा अभिषेक करायचा आहे आणि एक आमच्या भगवंतांची प्रतिमा मला जर फाशी द्यायच्या अगोदर 1-2 तास मिळाली आणि मला शुद्ध द्रव्य मिळालं तर मला भगवंतांचा अभिषेक करायचा आहे. ही पहिली त्याची मागणी होती. देशाला स्वातंत्र्य करण्याच्या लढाईत उतरणारा मोतीचंद शाह स्वतःच्या आत्म्याच्या स्वातंत्र्याचा विचार तो विसरला नव्हता. आपल्या मुलांना सगळं व्यवस्थित असताना सुद्धा भगवंतांचा अभिषेक करायसाठी आज वेळ नाही, लक्षात ठेवा. तो मृत्यूच्या दाढेत आहे आणि म्हणतो मला भगवंतांचा अभिषेक करायचा आहे. दुसरी इच्छा काय आहे? तर दुसरी इच्छा त्यानं सांगितलं की मला मेरी भावना म्हणत म्हणत मला सामायिकला बसायचं आहे आणि मी त्या सामायिकला बसलेल्या अवस्थेमध्ये तुम्ही मला उचलून घेऊन मला फाशीची शिक्षा द्या. आणि तिसरी तुझी इच्छा काय आहे? त्यानं 3 इच्छा सांगितल्या होता. ऐका संस्कार काय असतात, म्हणून मी मगाशी सुहास दादाला सांगितलं, तुमचे संस्कार तिचं जीवन घडवणार आहे, तुमचे विचार तिचं जीवन घडवणार आहेत, आई वडिलांचे विचार जीवन घडवणार आहेत. तुम्ही हिटलरचं पुस्तक वाचा. हिटलर नव्हता, जन्मल्याबरोबर तो क्रूर नव्हता, पण त्याच्या आईला निर्घुणपणे शारीरिक अत्याचार करून तिला खून करणाऱ्या तिच्या बापाला बघून, त्या बापाच्या क्रूरतेला बघून आता ह्या जातीचा समाजच शिल्लक ठेवायचं नाही असं म्हणून तो क्रूर हिटलर बनला. हिटलर जन्मता हिटलर नव्हता. शिवाजी महाराजांना घडवणारी सुद्धा आईच होती, लक्षात ठेवा. संभाजी महाराजांना घडवणारी सुद्धा त्यांची आईच होती. महात्मा गांधींना घडवणारी त्यांची आई होती. आम्ही काय शिकतोय? महात्मा गांधी परदेशात शिकायला चालले परमानंद, त्यावेळी त्यांच्या आईनं 3 नियम दिले त्यांना. पाया पडल्यावर सांगितले तुला 3 नियम आहेत. पहिला नियम, जीवनात कधी मांसाहार करायचं नाही, शुद्ध शाकाहार राहायचं. दुसरा नियम, परस्त्रीला माता आणि भगिनीसारखं सांभाळून राहायचं. आणि तिसरा नियम, त्या परदेशातल्या वातावरणात जाऊन जर या 2 नियमांचं पालन करायला तू चुकलास, ऐकायलाय का झोपालाय? ह्या 2 नियमांचं पालन करायला जर तू चुकलास तर माझा मुलगा
म्हणून सांगायला परत माझ्या घराकडं तोंड दाखवायला यायचं नाही, तुझं जीवन तिकडंच जगायचं, परत इकडं भारतात परत यायचं नाही. आहे आज आपल्या आईवडिलांचं धाडस? आपली मुलं आणि मुली शाळा शिकायला जातात, गावात, गल्लीत, जिल्ह्यात, तालुक्यात, तिथं जाऊन चुकतात, चारित्र्यात चुकतात. ना धर्म, ना जात, ना पात, ना परंपरा, ना आपली संस्कृती, समोरच्यांची प्रति काही नाही. नको तिथं आपलं मन हलकट करतात आणि आपल्या मुलांच्या चुकलेल्या गोष्टीला बरोबर करण्यासाठी आम्ही येऊन परत धर्मात मांडत बसतो की नाही हे बरोबर आहे, बरोबर आहे, बरोबर आहे. त्यांनी चुकलेल्या मुलाला चुकायचं नाही आणि चुकलाच तर तोंड दाखवायला यायचं नाही, हे तिच्यावर नियम होते. म्हणून महात्मा गांधी आयुष्यात एवढे महान पुरुष बनले. तळव्याला पायाला घाण लागते म्हणून आईचा पदर हातर बनणाऱ्या श्यामच्या आईने सांगितली, श्याम आज तळव्याला घाण लागते म्हणून जेवढी काळजी घेता तेवढं भविष्यामध्ये मनाला घाण लागू नये याची काळजी घ्या. म्हणजे तुम्हाला जन्माला घातलेल्याचा 9 महिने पोटात ठेवलेल्याचा मला सार्थ अभिमान वाटेल. या एका वाक्यामुळं श्याम भारताच्या स्वातंत्र्य सेनातला थोर स्वातंत्र्य सेनानी साने गुरुजी झाले. लक्षात ठेवा, साने गुरुजी आभाळातनं पडून झाले नाहीत, महात्मा गांधी आभाळातनं पडून झाले नाहीत, छत्रपती शिवाजी महाराजांना असंच आभाळातनं पडून झाले नाहीत. ह्या सगळ्यांच्यावर संस्कार आईवडिलांच्या विचारांचे संस्कार होते आणि जे चुकीचे झाले त्यांच्यावर सुद्धा आईवडिलांचे कुसंस्कार होते. लक्षात ठेवा. तसं मरणाच्या वेळेला सुद्धा मोतीचंद शहानी सांगितलं की मला भगवंतांचा अभिषेक करायचा आहे, मला मेरी भावना वगैरे म्हणत सामायिकला बसायचं आहे, माझ्या आत्म्याचं चिंतन करायचं आहे. आणि तिसरा नियम होता, लक्ष देऊन ऐका, माझ्या आईची फार इच्छा होती, लहानपणापासून संस्कार होते की जीवनाच्या शेवटला तरी दिगंबर मुनी महाराज होऊन आत्म्याचं कल्याण करून समाधी मरण साध. त्या आईचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी मला दिगंबर अवस्थेमध्ये मला फाशीच्या फंद्यावर लटका, मला दिगंबर अवस्था. पण त्यांच्या कायद्यामध्ये आणि आजही भारतीय संविधानामध्ये दिगंबर अवस्थेमध्ये फाशी देण्याची व्यवस्था नाही. म्हणून मोतीचंद शहांनी फाशीच्या आदल्या दिवशी आपल्या रक्तानं पत्र लिहिलेलं आहे एक पान. ते पूज्य अक्षयसागर महाराजजी यांनी सुद्धा मोतीचंद शाह नावाचे एक पुस्तक छापून संपूर्ण आपल्या भागात 22,000 पुस्तक वाटली. लक्षात ठेवा. त्याला सकाळी भगवंतांची मूर्ती आणून दिली, अभिषेक केला तो, त्यांनी मेरी भावना म्हटली, सामायिकला बसले आणि मग त्याला फाशीची शिक्षा देण्यात आली. ही भारतीय स्वातंत्र्याच्या भूमिकेमध्ये बलिदान असणारी आमची जैनांची परंपरा आहे. आणि आज आम्ही कुठं परदेशाच्या मागं लागलोय, कुठल्या भारतीय परकीय संस्कृतीच्या मागं लागलोय. भारतीय संस्कृती अत्यंत पवित्र आहे. पाश्चात्य संस्कृती कहती है होटल में खाओ और हॉस्पिटल में मरो. पाश्चात्य संस्कृति कहती है होटल में खाओ और हॉस्पिटल में मरो. भारतीय संस्कृति कहती है जियो और जीने दो और संन्यास लेकर वन में जाकर मरो. ही भारतीय संस्कृती. अशा पवित्र भारतीय संस्कृतीमध्ये तुमचा आमचा जन्म झाला. भारतीय इतिहास जर बघितला तर सगळ्या राजांनी, बहुतांशी जैन राजांनी आपल्या मुलांना योग्य शिक्षण देऊपर्यंत राज्य केलं आणि आपली मुलं योग्य स्थाना योग्य प्रभुत्व झाल्यानंतर त्या मुलांना राज्य दिले आणि दीक्षा घेऊन आत्म्याचं कल्याण करून मोक्षाला गेले, काही जण स्वर्गाला गेले. ही भारतीय जैन संस्कृती आणि परंपरा आहे. ही आमची आर्ष परंपरा आहे. मंदिरात घेऊन पूजेच्या नावावर समाजाची डोकं फोडणाऱ्या आमच्यातल्या काही साधू आणि या लोकांच्यात आणि त्या इंग्रजांच्यात काय फरक आहे? त्यांनी धर्माच्या नावावर आमच्या देशाची वाट लावून गेली. आजचे राजकर्ते सुद्धा धर्माच्या जातीच्या मध्ये भांडणं लावून स्वतःची राजकीय पोळी भाजून घेत आहेत आणि अजून आमच्या तरुण पिढीला कळना.
अजून आमच्या लोकांना कळना, अजून आमच्या सुशिक्षित लोकांना कळना. वास्तविक आम्ही सुशिक्षित नाही, लक्षात ठेवा, आम्ही अशिक्षित आहे. आम्हाला अजून संस्कृतीच कळली नाही. कौन कहता है भारत देश गरीब है? कौन कहता है भारत देश गरीब है? भारत तो भगवान के बहुत करीब है. कौन कहता है भारत देश गरीब है? भारत तो भगवान के बहुत करीब है. भारत के पास राम की मर्यादा, कृष्ण का कर्मयोग. भारत के पास राम की मर्यादा, कृष्ण का कर्मयोग, पार्श्वनाथ की क्षमा और भगवान महावीर की अहिंसा है. कौन कहता है भारत देश गरीब है? भारत तो भगवान के बहुत करीब है. भारत के पास सीता का शील, भारत के पास सीता का शील, चंदन बाला की श्रद्धा, शबरी की भक्ति और देवकी का मातृत्व है. कौन कहता है भारत देश गरीब है? भारत तो भगवान के बहुत करीब है. भारत के पास गांधी जी का त्याग, भारत के पास गांधी जी का त्याग, सुभाष की सेना, तिलक की गर्जना और भगत सिंह का बलिदान है. कौन कहता है भारत देश गरीब है? भारत तो भगवान के बहुत करीब है. भारत के पास झारखंड का धोनी, मुंबई का तेंदुलकर, सहवाग की बैटिंग और युवराज जैसा सिक्सर किंग है. कौन कहता है भारत देश गरीब है? भारत तो भगवान के बहुत करीब है. भारत के पास प्रथमाचार्य शांति सागर, प्रथमाचार्य शांति सागर, आचार्यों के आचार्य विद्यासागर, सन्मति के आचार्य सन्मति सागर और युवकों के आचार्य वीराचार्य है. कौन कहता है भारत देश गरीब है? भारत तो भगवान के बहुत करीब है. युवकांनो, माझ्या माता भगिनींनो, भारतीय संस्कृती अत्यंत पवित्र आणि चांगली आहे. म्हणून अशा भारतीय स्वातंत्र्यासाठी, या भारतीय संस्कृतीला सुरक्षित ठेवण्यासाठी लाखो नव्हे करोडो लोकांनी आपलं रक्त सांडलं, आपल्या बायकोच्या कपाळावरचं कुकू पुसण्यासारखं कार्य केलं. म्हाताऱ्या आई वडिलांचा आधार तुटला, लहान मुलांच्या डोक्यावरचा हात सुटला. परंतु आमच्या करोडो या बलिदान देणाऱ्या अमर सैनिकांचं लक्षात ठेवा, त्यांचं ध्येय, त्यांचे विचार, त्यांची देशावरची श्रद्धा कधी कमकुवत झाले नाही, कधी कमकुवत झालं नाही. एक भारतीय जवान, कोण चंद्रकांत काय चंदू काय तर त्याचं नाव होतं, चंदू, ज्याला पाकिस्तानमध्ये किती 8-9 वर्ष तिथं कोंडून गाठलं होतं, पण शेवटपर्यंत आपल्या देशाच्या स्वाभिमानाची मान त्यानं खाली गाठला नाही. संभाजी राजांना शरीराचं तुकडे तुकडे करण्यात आलं, पण संभाजी महाराजांनी आपल्या महाराष्ट्राची आन बान आणि शान कधी झुकू दिली नाही. आणि आपण लोक छोट्या छोट्या नोकरीसाठी, छोट्या छोट्या स्वार्थासाठी, छोट्या छोट्या विचारांच्यासाठी आपल्या महिला मुली नुसतं आपल्या शरीराच्या सौंदर्याच्या प्रदर्शनासाठी आपल्या भारतीय संस्कृतीच्या वेशपोशाखाचा त्याग करून नको त्या गोष्टीचा आधार घेऊन जगता आहेत. काय करायचं सांगा? कशा का लोक जीव जाताना सुद्धा आपल्या देशाची आन बान शान झुकू दिली नाहीत. आपण स्वार्थासाठी, नको त्या गोष्टीसाठी आपण करलो. म्हणून खऱ्या अर्थानं देश स्वातंत्र्य तेव्हा होईल जेव्हा तुम्ही सगळ्यांनी भारतीय वस्तू वापरण्याचा संकल्प करशील. खरा देश आमचा स्वातंत्र्य तेव्हा होईल ज्यावेळेला आम्ही स्वदेशातल्या वस्तूंच्या बद्दल आमच्या देशात आम्हाला प्रेम जागं होईल. एक थम्सअपची बाटली 2 रुपयाला तयार होते, 15 रुपयाला विकली जाते. त्यातलेच पैसे, मी स्पष्ट बोलतोय, ऑन रेकॉर्डिंग बोलतोय, त्यातलेच पैसे अमेरिकेसारख्यांनी मिळवलेले पैसे, तेच पैसे लादेनसारख्या लोकांना त्यांनी मोठं करण्यासाठी वापरले आणि भारतावर सोडायला ते लादेन तयार केले. पण जैन धर्म अत्यंत पवित्र आणि पावन आहे. त्याच्यात सांगितलं जैशी करणी वैशी भरणी. आणि भारतीय संस्कृती ही महापुरुषांना जन्म देणारी भारत माता आहे. त्या भारत मातेकडे आत्तापर्यंत ज्यांनी ज्यांनी वाईट नजरेने बघितलं त्यांचं कुणाचंही चांगलं झालं नाही. ज्या अमेरिकासारख्या देशांनी लादेनसारखी अतिरेकी तयार केले
आणि भारतावर सोडले, त्याच लादेननं शेवटी अमेरिकेच्या अस्तित्वाचा धक्का अस्तित्व असणारं ते काय मोठं टॉवर सेंटर काय होते की वर्ल्ड टॉवर सेंटरच उडवून टाकला. दुसऱ्याच्या वाईटासाठी केलेलं शस्त्र कधी ना कधी आपल्यावर उलटू शकतं. हा कर्म सिद्धांत आहे. म्हणून तुम्ही आम्ही आमच्या देशाला अडचणीत येईल, आमच्या देशाला पारतंत्र्य परत येईल असं जर वागण्यासारखं अशा वस्तू जर आम्ही घ्यायला लागलो, असं जर आमचं वागणूक आमचं जीवन जगायला लागलो तर एक दिवस परत आपला देश परकीय परतंत्रामध्ये जाण्याची शक्यता आहे. म्हणून सगळ्या देशातील युवकांनी, माता भगिनींनी आपल्या देशातील तयार झालेल्या वस्तूच आपण वापरल्या पाहिजेत. आपल्या देशाच्या संस्कृतीला टिकवेल आणि आपल्या देशाच्या संस्कृतीला अभिमानास्पद वाटेल असंच आपलं व्यवहार आपण केला पाहिजे. आणि आमच्या श्राव्यानं जसा संकल्प केला की मी एक भारताची चांगली, अत्यंत चांगली अशी मुलगी होऊन आणि काय म्हटली ती, भारताची सुजाण नागरिक होऊन जगण्याचा संकल्प करतो की ज्या वागण्यामुळे माझ्या देशाचा स्वाभिमान वाढेल पण माझ्या देशाला कधी खाली मान घालायला लागणार नाही. त्याचं श्राव्याला एवढं कळत असेल तर तुम्हाला आम्हाला सगळ्यांना किती कळलं पाहिजे. या सगळ्या गोष्टींचा विचार करून आपण सगळ्यांनी चांगलं जगलं पाहिजे. आणि भारताला नुसताच नावानं नव्हे तर कर्तृत्वानं सुद्धा स्वातंत्र्याच्या भूमिकेमध्ये जगण्यासाठी तुम्ही आम्ही सगळ्यांनी सुंदर दिसणाऱ्या जगापेक्षा सुंदर असणाऱ्या जगाचा आनंद आपण सगळ्यांनी लुटला पाहिजे. म्हणून जग हे सारे सुंदरी आहे, आपण सुंदर हो या, आपण सुंदर म्हणा. पारे अवती भवती सुंदर झाडे, अलती डुलती येईल त्याला छाया देती, तसेच आपण होऊया आपण म्हणा. वेलीवरती फुले उमलती, येता जाता सुगंध देती, गरीब असो वा धनिक असू दे, नसे कशाची खंत तया, आपण सुंदर. निळ्या आभाळी पक्षी उडती, किलबिल किलबिल गाणे गाती, एकपणाने रे रमती, तसेच आपण होऊया म्हणा. आवाज येऊ दे. वारा वाये जुळजुळ सुंदर, असो झोपडी महाल की घर, सुखवी गरिबा सुखवी धनिका, भेद भावना मनीतया. ऐका, नकोच दिसणे केवळ सुंदर, अंगी बनवा गुणही सुंदर, याच गुणाचे होते कौतुक, चला सद्गुणी होऊया. जग हे सारे सुंदर आहे, असं आपण सुंदर होण्याचा प्रयत्न करूया, सुंदर जगण्याचा प्रयत्न करूया. सुंदर भारताची सुरुवात आपल्या सुंदरतेपासून करूया अशी मंगलमय भावना या ठिकाणी व्यक्त करतो. आणि आजपर्यंत ज्यांनी ज्यांनी आपल्या देशासाठी बलिदान आहुती दिली त्या वीर जवानांच्या आत्म्याच्या शांतीसाठी, आणि जे जे वीर जवान आज आपल्या देशाच्या रक्षणासाठी 24 तास डोळ्यात तेल घालून आपल्या भारत मातेची रक्षा करतात, त्यांच्या भविष्याच्या आयुष्याच्या उज्ज्वलतेसाठी आपण सगळ्यांनी 3 वेळा नमोकार मंत्र म्हणायचा आहे. आणि मग या प्रवचनचा कार्यक्रम संपेल.
नमो अरिहन्ताणं नमो सिद्धाणं नमो आइरियाणं नमो उवच्चायानं नमो लोहे सव्वसावुणं नमो अरिहन्ताणं नमो सिद्धाणं नमो आइरियाणं नमो उवच्चायानं नमो लोहे नमो अरिहन्ताणं नमो सिद्धाणं नमो आइरियाणं नमो उवच्चायानं लोहे। जय बोलो भारत माता की, जिनवाणी माता की, 3 कम 9 करोड़ महामणि राजों की।